IMCच्या व्हाईस प्रेसिडेंट सुनीता मॅम आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. मॅम, सर्वप्रथम बजेट आपण संपूर्ण जाणून घेतला, त्यानंतर आपली प्रतिक्रिया काय होती? म्हणजे आपण तज्ज्ञ म्हणून आपली पहिली प्रतिक्रिया महत्वाची आहे. हो, शेवटी जो तुम्ही बॉम्ब फोडला की सगळ्यांना टॅक्स रिबेट दिलं 12 लाख इन्कम पर्यंत, सगळेजण खुश झाले. अशा खुशीच्या वातावरणात तिने बजेट संपवला. त्यामुळे सगळेजण एकदम खुश आहेत. परंतु त्या बजेटमधलं सगळे अनेक्स्चर बाहेर आल्याशिवाय किंवा स्टडी केल्याशिवाय किती खरा छान बजेट आहे हे सांगता येणार नाही. म्हणजे अजूनही आपल्याला त्यावरती प्रश्नचिन्ह आहे की? प्रश्नचिन्ह काही गोष्टीत आहे, काही गोष्टीत नाही. टॅक्सवरती आपण मुख्य चर्चा करूया थोडा वेळ. पाहिलं गेलं तर ज्यांचं वार्षिक उत्पन्न 12 लाखापर्यंत आहे त्यांना टॅक्स भरण्यास म्हणजे सवलत दिलेली आहे. मग त्यावरती काय वाटतं? एक म्हणजे आनंदाचा निर्णय म्हटला जातोय आणि तो शेवटी हा निर्णय घेण्यात आला. सभागृहात देखील मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली, आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. तुमचं मत काय? भारताला किंवा नागरिकांना याचा फायदा होईल का? हो, होईल. हातात पैसा खेळेल. पैसा हातात थोडा राहील जास्त पहिल्यापेक्षा, आणि त्या पैशानी जे कन्झम्पशन वाढेल त्याच्यानी तो जो इनडायरेक्ट टॅक्स आहे जीएसटी वगैरे तो सरकारला मिळेल. त्यामुळे सरकारला रिकव्हरी होईल त्या टॅक्सची. आणि दुसरं म्हणजे इन्फ्लेशन पण वाढेल. परंतु सध्या सगळा सामान्य माणूस खुश आहे. जर पाहायला गेलं, पूर्वी जी फाईल रिटर्न करायची होती म्हणजे टॅक्सची फाईल रिटर्न केली जात होती, त्यासाठी काहीतरी कार्यकाळ फार कमी होता. आता तो 4 वर्षांचा देण्यात आलाय. 4 वर्षांमध्ये म्हणजे तुम्ही 4 वर्षात तुम्ही तुमची फाईल रिटर्न करू शकता. याच्या मागचं कारण काय? म्हणजे आपण तज्ज्ञ म्हणून हा विचार काय होतं माहितीये, पुष्कळ गोष्टी राहून जातात किंवा त्या माणसांना बरोबर वेळ नसतो किंवा ते कुठे दौऱ्यावर असतात आणि टॅक्स रिटर्न बरोबर फाईल होत नाही. कोणाचे अकाउंटंट्स नसतात. काय झालं तर माझ्याकडे पण ते लॉकडाऊन मध्ये तसंच झालं. त्यावेळेस हे खूप उपयोगाचं पडतं की तुम्हाला जरा जास्त वेळ मिळतो टॅक्स फाईल करायला. पण आता मला माहित नाही, हे सगळं ऍडजस्टमेंटसाठी होईल. मागची ऍडजस्टमेंट, पुढची ऍडजस्टमेंट, काहीतरी ऍडजस्टमेंट करण्यासाठी त्यांनी एवढी सवलत दिली आहे. परंतु बरं आहे ना, ऍडजस्टमेंट करून पण टॅक्स भरता आला तर काय ठीक आहे. जसं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पांनी महिलांना आणि मुख्य म्हणजे बहिणींना एक आनंद दिलेला, एक खुशीचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळालेलं, तसं वातावरण कुठेतरी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कुठेतरी न पाहायला मिळतंय. कुठेतरी महिलांसाठी काही योजना आणल्या असत्या किंवा महिलांसाठी काही उपलब्ध वाढवल्या असती तर कुठेतरी महिलांसाठी एक त्यांनी अंगणवाडी केली आहे. त्या अंगणवाडीमध्ये महिलांची हेल्थ केअर केली आहे. म्हणजे त्यांना जे द्रव्य कमी पडतात बॉडीमध्ये ते सप्लिमेंट्स द्यायची केली आहे. परंतु मला जास्त अपेक्षा होती. मला जरा वाटत होतं की त्यांनी बालवाडी पण करावी सगळीकडे. म्हणजे ऑफिसेसच्या ठिकाणी बालवाडी करावी, जिथे का ती महिला आपल्या बाळांना सोडून जाऊ शकते आणि काम करू शकते आणि ते बाळांची देखरेख करायला आणि त्यांचं पोषण करायला लोक असतील. ज्या पद्धतीने म्हणजे भारत एक विकसित देश बनत चाललेला पाहायला मिळतोय, त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हा सर्वात मुख्य भाग जो आहे तो रोल प्ले करतो. त्यामुळे मला हा प्रश्न विचारायचा की इन्फ्रास्ट्रक्चरच्या महत्वाने आपलं म्हणणं काय की या सरकारने काय दिले? इन्फ्रास्ट्रक्चर खूप केलंय. म्हणजे खरं हायवेज केल्यात, एअरपोर्ट्स केलेत, स्टेशन केले. आपलं टुरिझम वाढवायला पाहिजे. टुरिस्ट डेस्टिनेशनवर आपल्याला खूप छान इन्फ्रास्ट्रक्चर ठेवायला पाहिजे, ज्याच्या कारणी लोक येणार भारतात. मी बाहेर गेले ना की इतकं सुंदर वाटतं ना, का सगळं स्मूथ आणि इकडे सारखी सगळं खोदलेलं वाटतं मला इकडे. त्यामुळे अजून पुष्कळ वेळ आहे त्या स्टँडर्डवर यायला आपल्याला. बँकिंग सेक्टरमध्ये काही बदल करण्यात आलेत. काही फायदा बँकिंग सेक्टरला होणार आहे किंवा ज्यांचे बँक्समध्ये अकाउंट आहेत ते ग्राहक आहेत त्यांना काही फायदा होणार आहे, अशा काही योजना किंवा अशा काही उपलब्धी या सरकारने दिलेल्या? मला माहिती नाही. मला ते स्टडी करावं लागेल. सध्या मला वरून काही कळत नाहीये बँकिंग सेक्टर. विद्यार्थ्यांसाठी काय वाटतं? एज्युकेशन केलंय त्यांनी, स्किल डेव्हलपमेंट पण केलंय, पण 5च कॉलेजेस केले, ते 50 असायला पाहिजे. आणि एज्युकेशन, गुड एज्युकेशनसाठी त्यांनी फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. आणि एज्युकेशन तुम्हाला फॉरेनला करायचं असेल तर त्याच्यासाठी पैसे पाठवण्याची तुम्हाला सवलत दिली आहे.
एवढ्या वर्षांपासून म्हणजे जे काही बजेट सादर झाले त्यामध्ये जर पाहायला गेलं टॅक्समध्ये मोठा मुद्दा जो आहे तो गाजलेला पाहायला मिळाला, परंतु आता टॅक्समध्ये कुठेतरी सवलत देण्यात आली, त्यामुळे कुठेतरी एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. परंतु हेच आपण जसं म्हणाल त्यामध्ये देखील आणखीन काही तरतुदी असतील, आणखीन काही डेव्हलपमेंट्स असतील. काय असतील त्या डेव्हलपमेंट्स आपल्याला तज्ञ म्हणून काही माहिती आहे? मला वाटतं ते इन्फ्लेशन वाढेल, लोकांचं कन्झम्पशन वाढेल, तसं इन्फ्लेशन वाढेल, तसा जीएसटी वाढेल, कारण की लोक कन्झ्युम करतील, प्रत्येक गोष्टीवर जीएसटी पे करतील 18%. त्यामुळे ते जीएसटी कलेक्शन वाढेल, तर ते तो रिकव्हर करतील जीएसटी मधनं. सगळा जे सवलत देतील ना ते रिकव्हर होईल गव्हर्नमेंटकडनं, असं मला वाटतंय. शेतकऱ्यांसाठी या टॅक्सने काय दिलं? शेतकऱ्यांसाठी मला वाटतं की त्यांना जास्त क्रेडिट मिळालं 5 लाखाचं. त्यांना बिया घ्यायला किंवा फर्टिलायझर्स घ्यायला मदत होईल. त्यांचं जेव्हा सीझन असेल तेव्हा मदत होईल. पण त्याच्यापेक्षा जास्त मला अपेक्षा होती, मला वाटलं होतं की एआय सिस्टम त्या अॅग्रिकल्चरमध्ये यायला पाहिजे होती. त्यांना सांगायला पाहिजे होतं काय या मातीत काय जास्त चांगलं उगवेल, केव्हा पाऊस पडेल, हे सगळं एआय करू शकत होती. त्यामुळे म्हणजे आपण रूट मधनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत होतो. नुसतं त्यांना पैसे देऊन आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, पण त्यांची डिफिकल्टीज बघायला पाहिजे. तर त्यांना कुठे काय उगवायचं हे एआय सांगू शकते आज, आणि आपल्याकडे ते स्किल आहे, आपण करू शकतो असं मला वाटतं. एआयचा विषय काढला, एआय मध्ये देखील तरतूद करण्यात आली आहे, मोठी तरतूद करण्यात आली आहे. भारत विकसित देश होत चाललाय, अनेक जे ते इम्प्लिमेंट्स होत चाललेत, त्यामुळे एआय मध्ये मोठी तरतूद करण्यात आली आहे. त्याबद्दल काय सांगा? तेच मी म्हणते, एआय ना आपल्या फायद्यासाठी वापरायला पाहिजे, ना की आपण लोक अमेरिकेला जाऊन तिकडे सीईओज होतात, हे होतात. पण आपल्या देशासाठी आपला एआय वेगळा आणि आपण वापरायला पाहिजे. ग्रास रूट पासनं, ऍग्रिकल्चर पासनं एआयची काम सुरू व्हायला पाहिजे, आणि प्रत्येकाला ते एआयचा फायदा व्हायला पाहिजे. अगदी शेवटचा प्रश्न, 10 पैकी किती मार्क द्याल ह्या बजेटला? 7. नक्कीच आपल्यासोबत तज्ञ होत्या सुनीता मॅम. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या बजेटमध्ये भारताला काय दिलंय, सामान्य भारतीयांना काय दिलंय, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना, महिलांना काय दिलंय, या संदर्भात अधिक जी ती माहिती देण्यात आलेली पाहायला मिळते. त्यामुळे त्यांनी या संपूर्ण बजेटला जर पाहायला गेलं तर 10 पैकी 7 मार्क दिलेले पाहायला मिळतात. परंतु तुम्हाला काय वाटतं, ह्या बजेट नंतर, हा बजेट संपूर्ण जर आपण पूर्ण ऐकला असेल तर ह्या संपूर्ण बजेट नंतर तुम्हाला किती या बजेटला मार्क देऊशे वाटतात? मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.